स्वागतम सुस्वागतम. जनता मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बाबा, हा मी मित्राकडे अभ्यास करायला जातोय. हा रात्री येणार नाही, उद्या सकाळीच येईन. बरं, वेळेवर ये रे. जास्त उशीर करू नको ना, तर मला ऑफिसला जायला उशीर करशील. हो बाबा. मित्राकडे अभ्यासाला जातो असं आपल्या आई वडिलांना सांगून ही मुलं कुठे जात आहेत? काय करतायत ही मुलं? हे काय आहे? ड्रग्स? होय, ड्रग्स. तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का? आपली मुलं या ड्रग्सकडे कशी काय वळली? कोण आहे याला जबाबदार? अभ्यासाचं कारण सांगून मित्राकडे जाणारी आपली मुलं खरंच अभ्यास करतायत की आणखी काही, हे आपण पाहतो का? आपण त्यांच्यावर लक्ष ठेवतो का? त्यांच्याशी वेळ काढून संवाद साधतो का? आज MK, म्याऊ, हेरोईन, LSD अशा वेगवेगळ्या स्वरूपात ड्रग्ज रूपी राक्षस तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन पोचला आहे. शासकीय सर्वेक्षणानुसार भारतात 34 लाख लोक ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. गेल्या 10 वर्षात भारतामध्ये 25,426 लोकांनी ड्रग्सच्या व्यसनाधीनतेमुळे आत्महत्या केलेल्या आहेत. आणि खेदाची गोष्ट ही आहे की या ड्रग्ससाठी 18 ते 25 वयोगटातील तरुणांनाच लक्ष केलं जातं. यामध्ये गरीब श्रीमंत, मध्यमवर्गीय, मुलगा मुलगी, जात धर्म असा भेद नसतो. मुंबई शहरामध्ये दररोज या ड्रग्सची करोडो रुपयांची उलाढाल केली जाते. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये अफू गांजाची सर्रास विक्री केली जाते. हे व्यसन जडण्याची तशी अनेक कारणं आहेत. काही जण मजेसाठी, तर काही जण मित्र आग्रह करतात म्हणून किंवा कुतूहलापोटी याची चव घेतात. काही जण ताणतणाव, उदासीनता, एकटेपणा, डिप्रेशन कमी करण्यासाठी ड्रग्सचा आधार घेतात. काही पार्ट्यांमध्ये कॉकटेल ड्रिंक्स आणि सिगरेटमधून ड्रग्स दिले जातात. काही खेळाडू स्टॅमिना वाढवण्यासाठी उत्तेजक पेय आणि ड्रग्सचा शॉर्टकट घेतात. सुरुवातीला आनंद, मजा, उत्कंठा आणि स्टॅमिना वाढवणारे हे अंमली पदार्थ काही दिवसांनी मात्र आपला खरा चेहरा दाखवू लागतात. ड्रग्सचं हे व्यसन अनेक समस्यांना आमंत्रण देतं. निद्रानाश, डोळे लालसर होणं, अचानक वजन कमी होत जाणं, चिडचिडेपणा येणं, इथपासून ते मृत्यू येईपर्यंत. या व्यसनातून मुलं अविचारी, अविवेकी होतात. नोकरी करणारे या व्यसनापायी नोकरी गमावून बसतात. ड्रग्स घेणारी व्यक्ती हळूहळू व्यसनासाठी कुटुंबावर अवलंबून राहू लागते. घरातील पैशांची, मौल्यवान वस्तूंची चोरी करून आपलं व्यसन पुरं करू पाहते. त्यामुळे त्याचं अख्खं कुटुंब यामध्ये भरडलं जातं. यातून बाहेर पडणं शक्य आहे का? हो, आहे. या विळख्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी म्हणजे ड्रग्सचं व्यसन लागलं आहे हे लक्षात येणं. हे लक्षात आल्यावर पालकांना मोठा धक्का बसणं स्वाभाविक आहे. पण स्वतःच्या रागावर ताबा ठेवून मुलाला मारहाण न करता, त्याचा पदोपदी अपमान न करता, त्याच्याशी शांतपणे बोलून हे व्यसन का लागलं आहे याच्या मुळाशी गेलं पाहिजे. ते मूळच कसं नष्ट करता येईल हे पाहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालक, मित्र,
शिक्षक आणि नातेवाईक यांची साथ व पाठिंबा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. सुरुवातीचे उपचार रुग्णालयात किंवा व्यसनमुक्ती केंद्रात राहूनच घेणं गरजेचं असतं. मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक ड्रग्जबद्दल असलेले गैरसमज दूर करतात आणि व्यसनाकडे जाण्यापासून स्वतःला कसं रोखावं याचं शिक्षण देतात. पुरेशी झोप घेणं, चांगलासा छंद जोपासणं, शांत सुरेल संगीत ऐकणे, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणं, नियमित व्यायाम, योगासनं आणि ध्यानधारणा यामुळे व्यक्ती तणावमुक्त होते आणि ड्रग्सच्या मोहापासून दूर राहू लागते. परंतु पूर्वस्थितीत आल्यानंतर मात्र मुलांनी त्यांना व्यसनाकडे ओढणाऱ्या सगळ्या संकेतस्थळांपासून आणि व्यसन करणाऱ्या मित्रांपासून दूर राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, आयुष्यात तुमचं कुटुंब, तुमचं आरोग्य, तुमचं करिअर महत्वाचं आहे आणि ड्रग्ज तुम्हाला या सर्व गोष्टींपासून दूर लोटतात. ड्रग्ज रूपी या राक्षसाने आज अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आहे. या राक्षसाला नष्ट करण्यासाठी शाळा महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या जागृतीसाठी अभियान राबवलं गेलं पाहिजे, जेणेकरून योग्य वयात व्यसनाधीनतेचे धोके आणि गंभीर परिणाम मुलांच्या लक्षात येतील आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. ड्रग्ज विकणारे जेवढे दोषी आहेत तेवढेच त्यांना आश्रय देणारे काही शासकीय अधिकारीही दोषी आहेत. कारण काही अधिकारी 100-500ची लाच घेऊन होणाऱ्या तस्करीकडे कानाडोळा करतात. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. ड्रग्ज विरोधी कठोर कायद्याची स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली गेली पाहिजे. तरच हे विष आपल्या देशात येणं थांबेल. तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा सामावलेली असते. ती योग्य मार्गी लागली पाहिजे. आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून युवा पिढी या ड्रग्जकडे कधीच वळणार नाही. चार चौघात वेगळं दिसण्यासाठी केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर कर्तृत्वही तेवढंच महत्वाचं असतं. अहो, व्यसन करण्यात कसला आलाय पुरुषार्थ? उलट व्यसनाशिवाय आयुष्यात आलेल्या संकटांना सामोरं जाणं हाच खरा पुरुषार्थ. हे गणराया, सर्वांना सद्बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे आणि ड्रग्ज मुक्त भारत घडवण्यासाठी सामर्थ्य दे. सर्वांना माणुसकीची नशा आणि परोपकाराची झिंग चढून इतरांना मदत करण्यासाठी प्रेरित कर.